मी एकदा केलाय. आणि नुसतं खार खुर आपने क्या शासना मला मैं नान कटाई खाऊंगा. अगर मैं प्लेन जी लेडी आहे ती पडलेली आहे, वाटलं की टायर पंक्चर झालाय. नमस्कार मंडळी, आपण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहोत नवीन एका व्लॉग मध्ये. आज आहे दिवस 3रा आणि आम्ही आज ट्रॅव्हल करतोय. काल आपण ओंकारेश्वर वरून मामलेश्वर केलं, मामलेश्वर वरून परत इंदोरला आलेलो सफारा बाजारला. आम्ही मग काल रात्री सफारा बाजार एक्सप्लोर केलं आणि मग तिथेच रूम घेऊन स्टे सुद्धा केलं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आग्र्याला. आग्रा ऑलमोस्ट आम्ही आता 200 किलोमीटर कव्हर केलंय आणि आता आम्ही इथे सगळे ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी थांबलेलो. नाश्ता करण्यासाठी, ब्रेकफास्ट नाही, कारण की ब्रेकफास्ट इंग्लिश वर्ड झाला. आणि आता आम्ही परत सगळं सेट करून झालं की निघू, कारण की आता हा रस्ता एवढा थर्ड क्लास होता ना ह्याच्यापूर्वी. प्रत्येक 2-2 मिनिटाला खड्डे, एवढे घाण खड्डे होते आणि इथे कुत्र्यांना तर काही किंमतच नाहीये. आतापर्यंत येता येता आम्ही 5 कुत्रे उडवलेले बघितले. उडवले नाही आम्ही, उडवलेले बघितले, जे की मरून पडलेले. हा म्हणजे मेलेलेच ना भावा. आता काय आहे ती नाही गाय बसले रे. उन्हात बसले बघितला. तुला पाणी दे प्यायला. हे बघ याचा काय चाललाय. कोण आहे तो लावणारा रे? हार्दिक तिकीट पाहिजेत ना तुला? जरा गप ना, आपल्या ब्लॉग बघू दे तुझ्या मैत्रिणींना. कंचे तिकीट वुमन्स वर्ल्ड कपचे तुला पाहिजे ते काय आहे? कधी आहे? तुला दिले ना मी लास्ट टाइम. हा तिथे बोल नाही सॉरी. तर आम्ही आता शिवपुरीमध्ये आहोत आणि शिवपुरीमध्ये एक हा व्ही मार्ट आहे. तर तिथे आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती. तर गाडीच्या 2-3 आम्ही हे तिघं, मी चौथा, आम्ही शॉपिंगला चाललोय. बाबा थांब ना. तर पहिले आम्ही गाडी तिथे पार्क केलेली, बट ते तिथले काका येऊन बोलले की तिथे नको करू. सो आम्ही आता गाडी इथे येऊन पार्क केली आणि यांनी आम्हाला थोडीशी मदत केली गाडी लावायला. तर आता सगळेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच उतरलो आम्ही आणि आम्ही सगळे चाललोय शॉपिंग करायला. बघू काय घेतोय आता इथना. थोडीफार शॉपिंग तरी तर करायलाच लागेल. बघूया. आणि काय घ्यायचं? ग्राउंड फ्लोअरला तर काय नव्हतं. आता आम्ही आलोय फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला बघूयात काय आहे आणि काय नाही. अरे काय घेतोय? घे डार्क फॅन्टसी 2-3. तर आम्ही इथे शोधत आहोत बॉडी वॉश. नाही, हा बॉडी वॉश नाहीये. मला ते शॅम्पू वाटतंय. हा शॅम्पू येतोय. साबण तरी घेऊ. शॅम्पू साबण नको. फेस वॉश घेतो तर घे, बाय 1 गेट 1 आहे. पण ब्रँडेड बॉडी वॉश. काप आहे. हँड वॉश ने धुवा अंघोल. चल गपरे बावळट. शॅम्पूने दुसरं थोडा काय तू पण आता डोक्यावर पडला वाटतं. कुठे नको. मी एकदा केलाय. आणि नुसतं खार खुर आणि नुसतं स्लिप होतंय. हात कुठे शासना क्या शासना मला हे साबण. मेडिमिक्स. रोहित तुला काय हवं? काही नको मग. रोहित बोलतो ते मला पाहिजे. तुम्ही हँडवॉश घ्या अंघोळ धुवायला. हे अजून एक फ्लोअर आहे ना यांचा. तेवढा चल आहे. नाही रे रोहित. अरे 3 फ्लोअरचा आहे. मैं नान कटाई खाऊंगा. अगर मैं प्लेन गिलोन में नहीं आया तो. अगर मैं प्लेइंग नहीं आया तो मैं मेरठ की मशहूर नान कटाई ही खाऊंगा. हार्दिक झोपाले का? झोपायला. झोपाले. इथे आणि आमची शॉपिंग झालेली आहे. बिलिंग झालं की निघूयात आणि मग जाऊ डायरेक्ट आग्रा. सनसेट भेटला पाहिजे फक्त बस. तर वरती त्या, नाहीतर मग काही फायदा नाही. नाहीतर मग आपल्याला आग्रा स्टे करायला लागेल आणि मग तसं उद्या वृंदावन आणि मथुरा करायला लागेल. मग ते नाही करायचं. नाही 90 किलोमीटर आहे म्हणून. अशा तऱ्हेने आम्ही आता आमची शॉपिंग डन करून चाललेलो आहोत टुवर्ड्स आग्रा. आता कुठे आपण? आता आपण शिवपुरीला आहोत. काय ग्वालियरला आलेला व्ही मार्ट शिवपुरी, समजला का? कुठे आला? तर आता आम्हाला इथे एक जिओचा पंप दिसला आणि तिथे नेमकं आम्हाला जे हवं होतं नायट्रोजन,
तर नायट्रोजन आहे. सो आम्ही नायट्रोजन त्याच्याकडून आता एकदा फिलअप करून घेतो. 22 सब टायर एक बार चेक कर ले. ओके. आम्ही मध्ये येत असताना इथे एक रस्त्याचा फॉल्ट आहे. आणि इथनं हे बाईकवाले समजून काहीतरी असे उडलेत. आणि ती जी लेडी आहे ती पडलेली आहे. लाईक आता आम्ही पण सुद्धा थांबलेलो आहोत. त्यांना पाणी वगैरे दिलं. आमचा नाद नाही. इनोवा 7 सीटर नो. इनोवा स्लीपिंग टाकी फुल करते. आता आम्ही ऑलमोस्ट आग्रा पोहोचायला लाईक 90 किलोमीटर राहिले आहेत. आणि परत एकदा आम्ही डिझेल टँक फुल करतोय. आणि झाला तर इथे एक छोटासा ब्रेक पण घेऊ, म्हणजे फ्रेश व्हायचं त्यांना, म्हणजे फ्रेश होऊन घेतील. डिझेल आहे हा. म्हणजे ज्यांना फ्रेश व्हायचंय ते फ्रेश होऊन पण घेतील. येताना खूप थोडा रस्ता खराब आहे हा आग्रावाला रोड. बट ठीक आहे, आमच्यासाठी आता काय आम्हाला एवढं काय वाटलं नाही. बट रस्ता थोडा खराब आहे. तर आम्ही आग्रा चौपाटीला आलेलो. बट आग्रा चौपाटी ही आतून एवढी काहीच चांगली नाहीये, म्हणून मी आत काहीच व्लॉग शूट नाही केला. काही वाईट पण नाहीये. काय चांगली आहे? वाईट पण नाही. ऍडव्हेंचर पार्क आहे लहान मुलांचा बस. आणि लाईक 20 रुपये एंट्री होती यांची पर पर्सन. सो ठीक आहे, 20 रुपये. बट आत काहीच नाहीये, काहीच म्हणजे काहीच नाही, म्हणून मी आत काही शूट नाही केलं. आता परत आम्ही गाडीत बसतोय. आम्ही आग्र्याला ऑलरेडी पोहोचलोय. आणि आता आम्ही बहुतेक रूम शोधतोय, किंवा पहिले जेवायला जाऊ त्याच्यानंतर मग रूम शोधू. बघूयात कसं काय होतं काय नाही. तर आता आम्ही परफेक्ट ताज महल जो आहे तो इथे समोर आहे. आणि आम्ही त्याच्या बॅक साईडला एक रूम घेतलेली आहे इथे, मॅजेस्टिक ताज तिथे. लाईक मोजून वॉक जर केली तर आम्ही 5 मिनिटात पोहोचतोय. रूम भरलेले आहेत, 2 रूम बुकड आहेत. आम्ही 2 रूम घेतलेल्या आहेत. आणि 2 रूम म्हणजे असं आहे की एका रूम मध्ये मी, हार्दिक आणि आपण कोण कोण आहोत. मी हार्दिक आणि वैभव, आम्ही 3 जण असू. आणि या रूम मध्ये आय थिंक सो 4 जण असतील. कोण कोण असेल या रूम मध्ये? 4 जण असतील. तर जसं आम्ही हॉटेलला पोहोचलो आता जेवायला, तसं आम्हाला समजलं की आमच्या लेफ्ट टायर मध्ये हवा नाहीये. असं वाटलं की टायर पंक्चर झालाय. बट तो टायर पंक्चर नसून आमच्या टायरचीच हवा कोणीतरी काढलेली. आणि आता आम्ही येऊन चेक केलं. त्याच्यासाठी घाईघाईत आलो, जेवायला बसलेलो तर घाईघाईत आलो. आणि मग बघितलं की टायर खरंच पंक्चर आहे की नाहीये बाबा. येऊन बघतोय, सगळं पाणी झालं, पूर्ण टायर चेक करून घेतला त्याच्याकडून, टायरच पंक्चर नाही. म्हणजे जिथे आम्ही राहतोय तिथे, किंवा आता जिथे हॉटेलला गेलेलो तिथे आमच्या टायरची हवा काढली कोणीतरी. काय माहिती कोणी काढली, बट जाऊ द्या. मी काल रात्री ब्लॉग एंड करायला विसरलेलो. जर तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि सांगा मला की ब्लॉग कसा झाला आणि मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि जर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितलाय तर मनापासून तुमचे खूप खूप आभार ब्लॉग बघण्यासाठी.